मैत्रिणींनो, अचानक जर भूक लागली आणि घरी जर भाजी शिल्लक नसेल, तर एकमात्र रेसिपी ही तुमच्यासाठी खूपच टेस्टी आणि उपयुक्त ठरणार आहे. ती म्हणजे कांद्याची चटणी. बनवायला अतिशय सोपी आहे. फक्त 5 मिनिटात चविष्ट अशी चमचमीत ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही जर लहान मुलांना टिफिनला बनवून द्याल, तर टिफिन पूर्ण फिनिश करून येतील याची 100% खात्री आहे. मी सुद्धा माझ्या मुलांना टिफिनला ही भाजी देते. त्यांना ही भाजी खूप आवडते. हफ्त्यातून 4 वेळेस तर ते मला कांद्याची चटणीच बनवायला लावतात. म्हणूनच ही रेसिपी मी आज माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करत आहे. तर चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी एक मोठी कढई घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं. तेल घातल्यानंतर बारीक चिरलेला लसूण याच्यामध्ये मस्त आपण साधारण 30 सेकंड्सपर्यंत फ्राय करून घ्यायचा. जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची. लसूण थोडासा असा ब्राऊन झाला की आपण याच्यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहोत. तर इथं मी 3 असे मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे. म्हणजेच त्याचा कच्चापणा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. तर साधारण 1.5 मिनिटं आपण कांदा फ्राय करून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घालायचं. तर चवीपुरतं तुम्ही मीठ घाला. मीठ घातल्यानंतर देखील आपण 1 मिनिटं कांदा छान असा फ्राय करून घेऊयात. कांद्याचा पूर्ण कच्चापणा काढून घ्यायचा. ट्रान्सपरंट कांदा झाला की मग मात्र आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करू शकतो. आणि तुम्ही बघू शकतात कांदा व्यवस्थितपणे शिजला आहे. तर इथं मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. आता व्यवस्थितपणे आपण मसाले मिक्स करून घेऊयात. मी लहान मुलांसाठी बनवत आहे म्हणून काश्मीरी मिरचीचा वापर केला आहे, कारण की ती चवीला कमी तिखट असते पण रंग मात्र उत्कृष्ट येतो. त्यामुळे काश्मीरी मिरचीचा वापर केला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि पाणी घालून साधारण 2 मिनिटं झाकण ठेवून याला शिजून घेऊया. म्हणजे कांदा अतिशय सॉफ्ट आणि मस्त याला कलर पण येतो आणि आतपर्यंत असा छान शिजतो. तर बघा, पाणी घातल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून साधारण 1.5 ते 2 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया. आणि गॅसचा फ्लेम आपल्याला अगदी कमी करून घ्यायचा आहे. कमी गॅसवरती 1.5 मिनिटात कांदा उत्कृष्ट शिजून तयार होतो. तुम्ही पाहू शकता झाकण ठेवलं आहे. आता आपण 1.5 मिनिटानंतर चेक करूया. 1.5 मिनिटं इथं झालेलं आहे. तर झाकण मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता तेल असं मस्त वरती आलेलं आहे. पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब कांद्याने केलेलं आहे. परफेक्ट कांदा हा शिजून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. ही भाजी बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटामध्ये भाजी पटापट ही बनवून तयार होते. सकाळच्या घाईत तुम्ही मुलांना टिफिनला जर बनवून द्याल तर तुमचा वेळही खूप वाचेल. आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून धण्याची पावडर घातली आणि थोडासा म्हणजे अर्धा चमच्याला पण कमी आपण इथे गरम मसाला घातला आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. ही भाजी आता आपली पूर्णपणे तयार झाली आहे. अतिशय सोपी आणि चविष्ट ही भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे. माझ्या मुलांना ही भाजी खूपच आवडते. त्यामुळे म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसोबत सुद्धा ही भाजी मी शेअर करते. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर परत आपण एकदा त्याला मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकतात मस्त अशी चमचमीत कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण घरी किंवा मुलांच्या टिफिनसाठी कांद्याची चटणी ही ट्राय करा. नक्कीच तुम्हाला लहान मुलंसुद्धा कमेंट करतील. भेटूया अशा मस्त चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तुमचं आणि तुमच्या मुलांचं, परिवाराचं घ्या पूर्णपणे काळजी. धन्यवाद.